नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलवर आणि अजून एका नवीन ब्लॉगमध्ये। व्हिडिओचं थंबनेल आणि टायटल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की हा आहे विराजच्या बर्थडे सेलिब्रेशनचा ब्लॉग। बर्थडेच्या आदल्या दिवशी संध्याकाळी आम्ही जेवण वगैरे लवकरच आवरून बाहेर निघालो आणि इथे केक शॉपमध्ये आलेलो। तर इथे बघा विराज पूर्ण दुकानात गाडीच खेळत होता। बर्थडेसाठीच्या केकची ऑर्डर फायनल केली आणि येताना सोबत छोटासा केक सुद्धा आम्ही घेऊन आलेलो रात्री 12 वाजता, म्हणजे मिडनाईट सेलिब्रेशन करण्यासाठी। तर वाटेत आम्हाला थोडा रिमझिम पाऊस सुद्धा लागला। त्यानंतर इथे घरी आल्यावर बघा 12 वाजता आम्ही देवासमोर नमस्कार केला। बाप्पाला सांगितलं की आम्हाला भरपूर अशी बुद्धी दे, शक्ती दे आणि लवकर मोठं कर। त्यानंतर इथे बघा विराजची आजी सुद्धा आलेली आहे। तर विराजच्या आजीने आणि मी त्याचं औक्षण केलं आणि इथे आम्ही त्याला कुंकू लावते म्हणून तो सुद्धा स्वतःला आणि आम्हाला इथे कुंकू लावत होता। त्यानंतर आम्ही हा छोटासा असा केक कट केला। त्यानंतर इथे त्याला केक भरवताना बघा पहिले नाही करत होता आणि नंतर बरोबर खात होता आणि त्याला आपण केक भरवतोय म्हणून तो सुद्धा लगेचच आपल्याला केक भरवत होता। म्हणजे खरंच लहान मुलं आपलं लगेच किती अनुकरण करतात ना, तर ते इथे दिसतंय। त्यानंतर बर्थडेच्या दिवशी सकाळी उठल्या आम्ही खेळणी गाड्या असं सगळं काढून खेळत बसलो होतो आणि इथे मी त्याच्या आवडीचा नाश्ता केला होता त्याला, म्हणजेच गोड शिरा। आणि भरपूर असा मुसळधार पाऊस आज सकाळपासून सुरू झालेला आहे। आमचा नाश्ता झाला त्यानंतर लगेचच मी त्याला आंघोळ घातली, त्याचं सगळं आवरलं आणि संध्याकाळी बर्थडेसाठी लागणारा डिश, ग्लास आणि डेकोरेशनसाठी लागणारं सामान मी काढलं। तर इथे बघा मी डेकोरेशनची तयारी करायला घेतली आहे बर्थडेची, कारण विराज आता झोपलेला आहे। म्हणजे दुपारी कबीर दादा आणि त्याचा मामा आलेला आहे बर्थडेसाठी। तर दादासोबत खेळून थकला तो आणि जेवण करून झोपला। म्हटलं हा झोपलाय तर पटापट डेकोरेशन करून घेऊया, म्हणून मी इथे मम्मी सोबत डेकोरेशन आपल्याला काय कसं करता येईल ते आमचं चाललं होतं। त्यानंतर मग विराज सुद्धा उठला, कबीरदादा उठला आणि इथे बघा लगेच कबीरदादा सुद्धा आम्हाला डेकोरेशनमध्ये हेल्प करण्यासाठी आला आणि त्याने सगळे इथे फुगे फुगवले आणि असं आम्ही सगळ्यांनी मिळून डेकोरेशन केलं आणि विराज मात्र फक्त फुग्यांसोबतच खेळत होता। त्यानंतर संध्याकाळची दिवाबत्ती केली, आम्ही सगळ्यांनी तयारी केली आणि हे बघा मस्त असं छोटंसं डेकोरेशन केलं। तुम्हाला मी दाखवते की किती छान असं सिम्पल डेकोरेशन केलेलं। म्हणजे ह्या वेळेला मी अशी लाईट कलरची थीम ठेवलेली आणि इथे बघा त्याच्या मामाने त्याला बर्थडेसाठी मस्त रेडी केलं। आणि आज सकाळपासून भरपूर पाऊस असल्यामुळे ना लाईट सुद्धा नव्हती, त्यामुळे आम्ही इन्व्हर्टर अगदी जपून वापरत होतो। म्हटलं चला बर्थडे होईपर्यंत जरी आपली इन्व्हर्टरची बॅटरी टिकली तरी भरपूर आहे, बर्थडे नंतर भले आपण मेणबत्तीच्या उजेडामध्ये बसूया मस्त निवांत। तर मग इथे बघा मी त्याचं औक्षण केलं आणि बाहेर अजूनही तितकाच मुसळधार पाऊस सुरू होता आणि लाईट सुद्धा अजून आलेली नव्हती। इथे मम्मीने त्याचं औक्षण केलं, त्यानंतर मग विराजची मोठी आत्तू सुद्धा आलेली, तर त्यांनी औक्षण केलं। सोबतच त्याचा रेवांश दादा सुद्धा आलेला आणि इथे बघा त्याच्या मामाने त्याचं औक्षण केलं आणि लगेचच ह्यांनी सुद्धा औक्षण करून घेतलं। आजूबाजूची लहान मुलं सुद्धा आली होती बर्थडे साठी। म्हटलं चला आता लगेचच केक कट करून घेऊया आणि विराजला सुद्धा तितकीच एक्साइटमेंट होती केक कट करण्यासाठी, त्यामुळे तो केकचे फोटो सुद्धा नीट काढू देत नव्हता मला। या वर्षी बर्थडे थोडाफार कळत असल्यामुळे विराजच्या चेहऱ्यावरची उत्सुकता तुम्हाला दिसलीच असेल आणि तो हे सगळं खूप मस्त एन्जॉय करत होता। ते बघून आम्हाला सुद्धा तितकंच छान वाटत होतं। म्हणजे त्याला एवढं तर कळलं होतं की रोजपेक्षा आज काहीतरी स्पेशल दिवस आहे माझ्यासाठी। त्यानंतर सगळ्यांनी विराजला केक भरवला, फोटोज वगैरे घेतले आणि अशा प्रकारे ह्या वर्षी आम्ही काही कारणास्तव घरच्या घरीच अगदी साधा, सिंपल आणि मस्त आपल्या माणसांसोबत बर्थडे केला। कारण कसं आहे ना, सगळ्याच गोष्टी मी इथे शेअर नाही करू शकत, पण अपेक्षेपेक्षा सुद्धा मस्त असा बर्थडे झाला। आणि इथे बघा लगेच सगळ्या मुलांची त्याला गिफ्ट देण्याची सुरुवात झाली आणि त्याला सुद्धा बघा किती उत्सुकता आहे कशात काय आहे ते उघडून बघायची आणि जास्त करून गाड्या असतील तर मग विचारायलाच नको। तर मग इथे त्याचं असं सगळ्यांकडून गिफ्ट रिसीव्ह करणं सुरू आहे। कबीरदादाने सुद्धा त्याला मस्त असं गिफ्ट आणलेलं आणि त्याच्या मामाने सुद्धा त्याला असं छान असं जॅकेट आणलं आहे बरं का एका ठिकाणाहून, तर ते सुद्धा मी लवकरच तुम्हाला दाखवेल विराजला घातल्यावर वगैरे। सोबतच विराजची आत्तू आणि रेवांश दादा असं सगळ्यांचं गिफ्ट देऊन झालं आणि इथे ओट्यावर बघा किती पसारा झाला आहे डिश करताना। मुलांना मस्त असे गरमागरम समोसे, केक, चॉकलेट, पेपर्स असं सगळं खाऊ दिला। हे बघा इथे विराजचे सगळे गिफ्ट ओपन करून झाले सुद्धा आणि इथे तो त्याच्या दोन्ही दादांसोबत खेळत होता आणि लगेचच मी मगाशी ओट्यावर झालेला सगळा पसारा आवरून घेतला आणि विराजच्या बर्थडे सेलिब्रेशनचा हा व्लॉग मी इथेच थांबवते। लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओ सोबत नवीन ब्लॉगमध्ये। तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू फॉर वॉचिंग।